इराण इस्रायलचा युद्धाचा परिणाम हा उत्तर पुणे जिल्ह्यातील केळी पिकावर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आखाती देश हे मोठ्या प्रमाणात केळी पिकाची आयात करत होते, परंतु आता ह्या युद्धाच्या परिस्थितीमुळे हे केळी पीक भारताच्या बाहेर जात नाही. त्यामुळे याचं मोठं आर्थिक संकट हे केळी उत्पादनावर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की केळी पिकाची सध्याची काय परिस्थिती आहे. काय सांगाल तुम्ही? आमच्या परिसरामध्ये केळी पिकाची प्रचंड लागवड आहे आणि आता केळी पीक काढणीला आलेलं आहे, म्हणजे हार्वेस्टिंग आहे. मागच्या साधारणतः 9-10 दिवसापासून जगामध्ये इराण, अमेरिका आणि इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवरती किंवा शेतकऱ्याच्या चुलीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. केळी पीक आमच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुणांनी एकत्र येऊन मागच्या 2-2.5 वर्षामध्ये या परिसरामध्ये लागवड केली. साधारणतः 2-3 हजार एकरावरती या केळीची लागवड आहे आणि सगळा हा माल काढणीला आलेला आहे. मागच्या 10-12 दिवसापूर्वी जो माल आमच्याकडून ज्या केळी साधारणतः 15, 17, 22 रुपयापर्यंत क्वालिटीनुसार जायच्या, त्या केळीला 7-8 रुपयांनी कोणी विचारत नाही आणि त्याच्यामुळं प्रचंड आर्थिक हानी. आपण पाहिलं असेल तर शेतामध्ये माल कोणी काढून नेत नाही. त्यामुळं हार्वेस्टिंगला आलेले लंगर जे आहेत किंवा घड जे आहेत ते कोसळून पडत आहेत. म्हणजे प्रचंड हानी, आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं या युद्धामुळे झाले. केवळ केळी नाही तर आमच्या परिसरातून जाणारी द्राक्ष असतील, कांदा असेल, बटाटा असेल, इतर फळपिकं असतील, या सगळ्या पिकावरती हा परिणाम युद्धाचा प्रचंड प्रमाणामध्ये झालाय आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं सगळं आर्थिक बजेट जे आहे ते कोलमडून पडलेलं आहे. शेतकऱ्याचं आर्थिक बजेट कोलमडून पडले, तर तुम्ही सरकारकडून काय तुमच्या उपाययोजना असाव्यात असं वाटतं? निश्चितच आज जर परिस्थिती बघितली, केळी पिकवण्यासाठी जो वर्षभर आम्ही स्वतःच्या खिशामधून जो पैसा खर्च केलेला आहे आणि केळी पीक गेल्यानंतर, एक्सपोर्ट झाल्यानंतर ते आम्हाला कुठेतरी परतावा मिळणार होता, परंतु आजच्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे माल आमचा शेतामध्येच पडून राहिलेला आहे आणि आमचा खिसे पण रिकामे झालेले आहेत. माल पण त्या ठिकाणी तयार आहे, परंतु माल जायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने निश्चितच आम्हा शेतकऱ्यांसाठी ज्या काही पद्धतीने मदत करता येईल किंवा कमीत कमी आमचा जो भांडवली जो खर्च आहे तो खर्च तरी आमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची विनंती या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी सरकारकडे करतो. आणि जर शेतकरी जर टिकवायचा असेल, शेतकरी हा खरं तर देशाचा कणा आहे आणि तो कणाच जर एकदा कोलमडला तर पुन्हा उभं राहायचं म्हटलं तर खूप अवघड परिस्थिती आहे. आणि म्हणून सरकारकडे माझी कळकळीची विनंती राहील की शेतकऱ्यांचा या बाबतीत आपण गांभीर्याने विचार करावा आणि काय अनुदान देता येईल किंवा काय ज्या प्रोसेस असतील त्या पद्धतीमध्ये आम्हा शेतकऱ्यांनी मदत करावी. खऱ्या अर्थाने इथून मागे गेल्या वर्षांमध्ये केळीला काहीतरी फिक्स बाजारभाव मिळत होता, पण ह्या युद्धाच्या परिस्थितीमुळे केळीला काहीच बाजारभाव मिळत नाही. आणि तसेच यांच्या शेतकऱ्यांकडून सरकारकडून काहीतरी अपेक्षा आहेत आणि सरकारकडून त्यांना काहीतरी दिलासा मिळाला पाहिजे असे शेतकरी व्यक्त करत आहेत. नीलम चापुडे, LS मराठी, जुन्नर, पुणे.